मला सगळं आवडलं मोस्टली. मूर्ती आहे ही पूर्ण शाडूच्या मातीची मूर्ती आहे. गणपती पण मस्त बघायला भेटली. भाई तो नजरेमध्ये पण मावत नाही, एवढा मोठा गणपती असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता वाजले सकाळचे 6 आणि आपण आहोत मुंबईतील प्रभादेवी येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेणार आहोत. सकाळी निघायचं कारण असं की हे जे आपण करणार आहेत म्हणजे मधले गणपती ते संध्याकाळी किंवा रात्री होऊ शकत नाही, कारण ट्रॅफिक असते, गणपती मंडळांची इकडे लाईन वगैरे असते. आरत्यांचा टाइम असतो संध्याकाळी, त्याच्यामुळे कसं एवढे गणपती लॉंग डिस्टन्सचे होऊ शकत नाही. म्हणजे कसं आहे, एखादा गिरगावमधला असेल, एखादा मुंबादेवीमधला असेल, एखादा महालक्ष्मी वगैरे असे वेगळे आहेत जे प्रसिद्ध गणपती आपण दरवर्षी फिरतो ते आपण यावर्षी फिरणार आहेत. त्याच्यामधला एक गणपती सर्वात माझा आवडता आहे, तो कुठला आहे मी ते तुम्हाला सांगेन. तसे तर सर्व गणपती छानच असतात, पण फक्त एवढंच आहे की प्रत्येक गणपतीचं रूप वेगळं असते. तर आता आपण निघालो आहे सकाळचं. तुम्ही पण जर कधी असे वेगळे गणपती करत असाल ना तर सकाळी जाणं बेटर आहे. म्हणजे कसं तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल ना प्रॉपर तर सकाळी निघावे. तर आता आपण इथून निघूया. इथून तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला मिळेल जशी तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळत असते. आधीच्या पण व्हिडिओ बघा. गणेशोत्सवाची आपली ही 4थी व्हिडिओ आहे. माऊंट मेरीची जत्रा पण सुरू झालेली आहे, तिथे तुम्ही व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की बघा आणि तिकडे जावा पण. तर या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मिळेल, म्हणजे कसं जायचं, कुठून जायचं, कुठला गणपती कसा आहे, कुठल्या गणपतीनंतर तुम्ही कुठला गणपती बघू शकतात, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. तर चला गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर हे बघा, पहिलंच आपण येऊन पोहोचलो आहोत चंदनवाडीमध्ये, अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. इथे आपण येताना आपण इकडून आलेलो आहे. जर तुम्ही रात्रीच्या वगैरे आलात तर ही लाईनची क्यू असते, म्हणजे इथून आपण गणपती दर्शन घेऊ शकतो. सकाळी आलो त्याच्यामुळे कोणी नाही आहे. तर बघूया इथे. आणि ह्याच्याबरोबर मागे यायचं म्हणजे चंदनवाडीचे स्मशानभूमी आणि जवळ स्टेशन म्हणजे मरीन लाईन्स. इथे बघू शकतो आपण मंडपाच्याच बाहेर खूप सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत आणि वीर सावरकर आहेत. अभिमान आमच्या परंपरेचा उत्सव गोड गणपती. खरंच हा गोड गणपती असतो. तुला बोललो होतो ना आगमनाच्या दिवशी गणपती एवढा भारी होता ना. हा मस्त, म्हणजे प्रश्नच नाही. हार आणि ते ना ॲक्च्युली आगमनाच्या वेळेला ना जसा गणपती पुढे येत होता ना ते हार आहे ना स्प्रिंग सारखे हलत होते. आणि बघा अशी लक्ष्मीसारखे म्हणजे पैशांची बरसात करतोय गणपती बाप्पा. आणि खाली तिकडे शंखावरती एका पायावरती नाचतोय ते बघा काय. अरे हां, समय मस्त लावले तसे बाजूबाजूला, खूप छान वाटतंय डेकोरेशन पण. अरे ते खऱ्या नाहीत, लाईटीच्या आहेत. मी म्हटलं पहिलं खऱ्या आहेत की काय. आणि खाली बघा शंख वगैरे खूप मस्त वाटतं, खूप मोठा शंख आहे. त्याच्यावरती गणपती पाया एकदम बोटांवरती आहे आणि बोटांवरती एका पायावरती एकदम मस्त नाचतोय. खूप सुंदर आहे आणि नावाप्रमाणेच गोड गणपती आहे. माझा दरवर्षीचा हा गणपती सर्वात आवडता असतो, खूप आवडता गणपती असतो. गेल्या वर्षी पण गरुडावरती होता एका पायावर आणि गणपतीचा चेहरा पण खूप सुंदर वाटतोय. आणि याच्या मूर्तिकार आहेत मूर्तिकार सिद्धेश दिगोळे. खूप सुंदर मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण चंदनवाडीच्या गोड गणपतीचं दर्शन घेऊन आत्ताच बाहेर आलो. गोड गणपती म्हणजे कसं आहे की शॉर्टमध्ये सांगतो की पहिला कुणीतरी ना म्हणजे खूप जुन्यामध्ये कुणीतरी एकाने नवस केलेला आणि नवस असा केला होता की विसर्जनाच्या दिवशी तुझ्यावरती मी साखरेची उधळण करीन. त्याच्यानंतर सगळे नवस करायला लागले, गणपती ते नवस सर्वांचे पूर्ण करायला लागले. आणि आज एवढी साखर असते ना की ह्या गणपती विसर्जनाच्या दिवशी ना खरंच बघण्यासारखं असतं. म्हणजे विसर्जनाच्या दिवशी जेव्हा गणपती इथं बाहेर येतो ना, वरतून जी पुष्पवृष्टी असते ना त्याच्यामध्ये साखर असते. आणि साखरेचं प्रमाण तर एवढं वाढलं तर कसं आहे की प्रत्येक साखरेची तेवढी उधळण नाही करू शकत. त्याच्यामुळे कसं आहे की हे थोडीशी साखर ते गणपतीवरती टाकतात, त्याच्यानंतर ती पूर्ण साखरेने ती एरियामध्ये प्रसाद म्हणून वाटली जाते. त्याच्यामुळे या गणपतीला गोड गणपती असं म्हणतात. आणि तो गोड गणपती नावाला आहे पण त्याचं रूप पण गोडच आहे. आणि माझं दरवर्षी असं एकच नाही, दरवर्षी माझा हा गणपती सर्वात आवडती मूर्ती असते. चला आता आपण या गोड गणपतीच्या इथून निघतोय. तुम्ही पण या ठिकाणी नक्की भेट द्या, खूप सुंदर गणपती आहे. चला. वाटलं होतं की सकाळचं कोण नसेल पण तरी पण आहेत गणपती बघायला येणार. कसं आहे, आपली सुरुवात आहे आणि त्यांची शेवट आहे. ते नाईट आउटवाले आहेत, आपण मॉर्निंगवाले आहेत. चल. तर हे बघा, गिरगावचा राजा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यावरणाचा राजा का बोलतात ते तुम्हाला तर समजेलच. आपण या साईडने आलो म्हणजे चंदनवाडीच्या इकडून
आणि आपण आता चाललो आहोत गिरगावचा राजा निकदवारी लेन आणि इथून जवळचं स्टेशन आहे म्हणजे चर्नी रोड स्टेशन इथून एक 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर हा गिरगावचा राजा आणि लालबागचा राजा हे दोन्ही म्हणजे दरवर्षी सेमच असतात, पण ती बघण्याची उत्सुकता असते ना, ओढ असते ना, ती काही वेगळीच असते. आणि हा गणपती मातीच असतो ना. हा एवढा मोठा गणपती असतो म्हणजे मला वाटतं ते 23-24 फुटाचा असेल, पण तो दरवर्षी मातीचा असतो. त्याच्यामुळे त्याला पर्यावरणाचा राजा म्हणतात, कारण तो मातीपासून म्हणजे कसं इको फ्रेंडली असतो. आणि गणपती एवढा असतो ना भाई, तो नजरेमध्ये पण मावत नाही, एवढा मोठा गणपती असतो. आता आपण आलो आहोत गिरगावच्या राजाजवळ. हो, एक नंबर गणपती आहे. आणि आपण डेकोरेशन पण इथे बघू शकतो, एकदम असं गाभाऱ्यासारखं पूर्ण केल्यावरती झुंबर वगैरे. आणि गणपती आपण इथे जवळ जाऊन बघूया. तर बघा, इथे आपण आता आलो आहोत गिरगावच्या राजाच्या चरणाजवळ आणि गणपतीची मूर्ती बघू शकतो आपण, केवढी मोठी आहे ती. आणि संपूर्ण मूर्ती ही मातीची असते. आणि तिथे गणपतीच्या सोंडेवरती बघा श्रीकृष्ण आहेत. आणि या गणपतीच्या आपण इथे चरणाजवळ आपण मस्तक ठेवू शकतो. गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर वाटतं, खूप मोठा गणपती असतो, खूप मोठा. आणि दरवर्षी सेमच असते ते, म्हणजे वरती फेटा वगैरे नजर वगैरे सगळं सेम असते, पण गणपती याला भारी वाटतो. कुठून आले तुम्ही इकडे? कुठून आले? मी भाईंदरवरून आलो. अच्छा, मग तुम्ही सगळे गणपती करत इकडे आले? हा, हा शेवटचा खेतवाडी. गणपती आहे? हा, शेवटचा निघालो आता. अच्छा, मग तुम्ही कुठून आले आता? मी भाईंदर आहे, सगळे भाईंदरवरून आले. नाही म्हणजे कुठले गणपती करत आले? मी खेतवाडीचा करून म्हणजे आणि आपला कामाटीपुराचा करून म्हणजे पूर्ण. अच्छा, पूर्ण नाईट आउटमध्ये कुठला गणपती सर्वात जास्त आवडला? मला सगळं आवडलं मोस्टली. अरे मस्त मस्त, ठीक आहे, थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. तर आपल्यासोबत या गिरगावच्या राजाच्या या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. नाव का तुमचं? माझं नाव सुशील मालवणकर. ओके. मी मंडळाचा सचिव आहे. अच्छा, मग इथे मंडळाचे सचिव आहेत दादा सुशील दादा. काय सांगाल तुम्ही गिरगावच्या राजाबद्दल? ही आता आमची मूर्ती आहे, ही पूर्ण शाडूच्या मातीची मूर्ती आहे. हां त्याच्यामध्ये पूर्ण पर्यावरणाचं आम्ही भान ठेवून हां ही पूर्ण मूर्ती मातीची आहे. आणि यावर्षी आमचे 97 वर्ष आहे. 97? हां, बापरे, 3 वर्ष राहिले. 3 वर्ष बाकी आहेत. हां. आणि आमच्या मंडळाचे मेन संस्थापक रामचंद्र तेंडुलकर हां. हे आमच्या आधारस्तंभ ह्या ह्याचे. आणि ॲक्च्युली मूर्ती बनवतात कोणी? ह्या मूर्ती आमचे राजू पाटकर. हां, दरवर्षी तेच मूर्ती. बनवतात? म्हणजे आता त्यांचे पंचे आजोबा, त्याच्यानंतर ती त्यांची 3री पिढी अच्छा, ही मूर्ती बनवते. नाही मस्त मूर्ती असते, म्हणजे कसं एका समोर आल्यावरती ती जवळ आल्यावरती नजरेमध्ये पण भावत हो नाही. हो हो. एवढा मोठा गणपती असतो, मस्त वाटतो गणपती. हां. ठीक आहे, तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा. चला, आपण या ठिकाणावरून निघालेलो आहे गिरगावच्या राजाच्या इकडून. आणि ही गिरगावच्या राजाची पूजेची मूर्ती आहे, ती पण साधारण तशाच प्रकारची आहे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. तर चला, बघा आहे ते बघा, इथे आपल्याला तर प्रसाद दिलेला आहे दादानी, लाडू. अरे भूक पण लागलेली मला, आता ऐकलं वाटते गणपतीने. मला लाडू खूप आवडतो. गणपती बाप्पा मोरया. मस्त आहे लाडू. ॲक्च्युली मला भूक पण लागली होती सकाळ सकाळ. इथे यायचं कसं आहे की तुम्ही एकतर चंद रोडवरनं चालू करू शकतात, मग स्टार्टिंगला तुम्हाला गिरगावचा राजा भेटेल. तुम्ही जर मरीन लाईन्सवरनं चालू केलात तर तुम्हाला चंदनवाडीचा पहिला भेटेल. कुठूनही तुम्ही चालू करू शकतात. आणि लाईनीमध्ये खूप सारे गणपती आहेत. तर आता आपण जाऊया पुढच्या. पण आपल्याला खूप सारे गणपती खूप सारे लागले, म्हणजे प्रत्येक लाईनीमध्ये असे बाजूबाजूला होते. तिरा बाजार, कोलबाट लेन, गिरगावचा महाराजा, खूप सारे होते. तर आता आपण पोचलो आहोत तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हे बघा, इथे आलो आहे ते बरोबर समोर आहे ना हाजी अली आहे. आणि इथून महालक्ष्मी स्टेशन. हे बघा, आपण आतमध्ये एंटर करायच्या आधी दाखवतो. हे तुळशीवाडीचे मागे म्हणजे 1998 पासून सर्व गणपती आहेत. सगळे गणपती आपण बघू शकतो. खूप भारी भारी होते. ॲक्च्युली पहिले ह्यांचे मूर्तिकार आहेत ना, मूर्तिकार स्वर्गीय विजय खातू होते. त्यांच्यामुळे मूर्ती बघा पहिल्या कशा असायच्या, काचेच्या, मण्यांच्या, कशा होत्या बघा. इकडे ही पण छान होती, 2018ची पण छान होती. आणि बेस्ट मूर्तीचा हिला पुरस्कार भेटला होता. आणि ही मूर्ती पण सुंदर होती, 84व्या वर्षाची. ही मण्यांची होती, भारी भारी मूर्ती. हां, ते मिठाईच्या वरचं वर्क असं ना त्याची होती, 85व्या वर्षी. आणि आता आपण चाललो आतमध्ये तुळशीवाडीचा महाराजाचं दर्शन घेण्यासाठी. हां, सिंपल आहे. हां, म्हणजे जशी ह्यांची दरवर्षी असते तशी नाही आहे.
पायाखाली काय आहे का ते? बॉल, डिझाईनचा बॉल. मस्त वाटतं गणपती. ते बघा खाली बघा, मूर्ती मस्त वाटते. सजावट, मूर्तिकार, विद्युत रोषणाई. मूर्ती मस्तच वाटते. हे कोण मूर्ती कशी दिसली? गणपती बाप्पा. आणि इथे आपण या तुळशीवाडीच्या गणपतीच्या इकडे ही पूजेची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता वाजलेले आहेत 7:20 आणि 7:20 आपले 3 गणपती झालेले आहेत. म्हणजे चंदनवाडी, गिरगावचा राजा आणि त्याच्यानंतर तुळशीवाडीचा महाराजा. आपण जर संध्याकाळी आलो असतो ना तर आताच्या ह्याच्यामध्ये फक्त एकच गणपती झाला असता. त्याचं कारण म्हणजे गणपतीची लाईन आणि संध्याकाळचं ट्रॅफिक म्हणजे प्रभादेवीवरून गिरगावला जायचं म्हटलं ना तर एकदम डोक्याला ताप असतो. तर 2 गोष्टी आहेत. जर तुम्हाला फक्त गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सकाळी भेट द्या. जर तुम्हाला गणपती दर्शनाबरोबर फेस्टिवल एन्जॉय करायचं म्हणजे गर्दी, सगळे शॉपिंग बिपिंग, खाणं पिणं, तर तुम्ही संध्याकाळी भेट द्या. दोघांचे पण फायदे नुकसान आहेतच. सकाळी तुम्ही आलात तर लवकर होईल, संध्याकाळी आलात तर प्रॉपर तुम्हाला जास्त वेळ काढून यावं लागेल. तर आता आपण पुढच्या गणपतीला चाललो आहोत ताडदेवमध्ये. तर हे बघा आता आपण पोचलो आहोत ताडदेवच्या राजाजवळ. हे बघा या ठिकाणी या गल्लीमध्ये ताडदेवचा राजा बसतो. इथे येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे इथे मुंबई सेंट्रल आहे. एक 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि आपलं RTO पण याच ठिकाणी. इथून या गल्लीमध्ये तुम्ही इथे येऊ शकतात. चला तुला हा गणपती पण आवडेल बघ. गणपती बघ फुल ब्रॉड आहे. आणि आता आपल्याला दिसणार आहे ताडदेवचा राजा कसा आहे. हे बघा आपण महालामध्ये आलेलो आहे. पूर्ण महालाचं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी. आणि इकडे आहे ते ताडदेवच्या राजाची मूर्ती. शीशमल कुठला? प्रेमरतन मधला? हां शीशमलच आहे. मस्त वाटतंय. आणि बघा इकडलं विशेष म्हणजे इकडे जी मोठी मूर्ती असते ना, शिवाय त्याच्यानंतर जी पूजेची मूर्ती असते ना ती पण ऑलमोस्ट सेमच असते. बघा त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी ठेवतात. दरवर्षी असते सेम मूर्ती, पूजेची पण आणि मोठी पण. गणपती बाप्पा मोरया. तर गणेश पूजा करता करता आता पोटपूजेची वेळ झालेली आहे. आता आपण आहोत ते मुंबई सेंट्रलच्या इकडे. आणि आता मला लागलेली आहे भूक, कारण सकाळी निघालो होतो. आणि या ठिकाणी मला स्टॉल दिसतं, मेदूवडे, इडली वगैरे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा मी सकाळच्या या दर्शनाला आलो होतो ना तेव्हा पण मी इथेच नाश्ता खाल्ला होता. तर म्हटलं सकाळी निघताना ठरवलं की या ठिकाणी खाऊया म्हणून. तसं पहिला नाश्ता करून घेऊया आणि मग पुढे जाऊया. तर चला गुड मॉर्निंग सर्वांना. नाश्ता करायला आहे. मेदूवडे घेतलेले आहेत. मेदूवडे मला आवडतात, मला सगळंच आवडते. तर आपली गणपतीच्या पहिल्या दिवसापासून आपली ही 5वी व्हिडिओ आहे. पहिल्या दिवशी आपण गेलो होतो लालबाग परळचे सर्व गणपती केले होते. दुसऱ्या दिवशी आपण खेतवाडीची केली. तिसऱ्या दिवशीपासून मुंबईतील दरवर्षी भरते ती माऊंटमेरची जत्रा कवर केली होती. चौथ्या दिवशी आपण GSBची व्हिडिओ टाकली होती. GSB गणपती खूप मस्त व्हिडिओ आहे ती. आणि ही 5वी व्हिडिओ. तुम्ही जर या पहिल्या 4पैकी कुठली व्हिडिओ जर पाहिली नसाल तर तुम्ही नक्की ती बघा. म्हणजे कसं घर बसल्या तुम्ही सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकाल. आता आपण इथे खाऊया आणि पुढच्या गणपतीला निघूया. पुढे मला वाटतं आता फक्त 2-3 गणपतीच राहिले जे मी बघत असतो ते. पटकन खाऊया आणि निघूया. मस्त टेस्ट आहे आणि चटणी पण भारी आहे. तर आता आपण आलो आहोत हुकमिल लेनमध्ये. इथून या रस्त्याच्या लेफ्ट साईडला गेलो तर लोअर परेलचा स्टेशन येतो आणि राईट साईडला गेलो तर चिंचपोकळी येतो. चिंचपोकळी लोअर परेल दोघांच्या पण हे मध्येच आहे. हे बघा हुकमिल लेनचा राजा. टॅगलाईन मस्त केलेलं, जपोनी संस्कृतीचे भान, राखोनी भव्यतेची शान. आणि हा आहे तो गेल्या वर्षीचा हुकमिल लेनचा राजा होता. गेल्या वर्षी 90वं वर्ष आहे. म्हणजे या वर्षी याचं 91वं वर्ष आहे. या वर्षीचा गणपती बघा. हो हो कमाल कमाल गणपती. हा गणपती तुला आगमनाला आवडला होता. हां जेव्हा या गल्लीमध्ये गणपती आतमध्ये एंटर करतो तेव्हा आम्हाला तिथे बाहेर भेटला होता. घोडा वगैरे बघा एकदम मस्त वाटतं आहे. आणि गणपती एकदम शानमध्ये उभा, हातामध्ये तलवार वगैरे याचे मूर्तिकार आहेत. मूर्तिकार अरुण दत्ते. आणि खाली ढगबीग केलं मस्तपैकी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पूजेची जी मूर्ती असते ना तीसुद्धा मस्त या ठिकाणी डेकोरेशन सजवलेलं आहे. राजा हुकमिल लेनचा. आणि तो पण गणपती एकदम मस्त वाटतो आहे. गणपती बाप्पा
मोरया. खूप सुंदर गणपती आहे. हुकमिल्ल्यांचा राजा. तुम्ही जर इथे या साईडला आलात चिंचपोकळी परेल लालबाग साईडला तर हुकमिल्ल्यांच्या राजाचं नक्की दर्शन घ्या. आता आपण सकाळपासून फिरतोय, सगळे गणपतीचं दर्शन घेतोय. तर आजच्या सकाळच्या ह्याच्यामध्ये तुला कुठले 2 गणपती आवडले आतापर्यंत? हा एक हां मस्तच वाटतोय बघ ना, त्याची डेकोरेशन वगैरे एकदम छान. ह्याच्यातून ढगांमधून असा उडतोय हां युनिकॉर्न. आणि दुसरा म्हणजे गोड गणपती. भाई गोड गणपती तर गोडच आहे. तो पण छान होता मस्त. हां तो पण छान होता आणि हा पण छान आहे. मस्त वाटतं आणि ते ॲक्च्युली ते कलर कॉम्बिनेशन ना त्याच्यामुळे तो अजून उठून दिसतो. म्हणजे पण व्हाईट ग्रीन, तो मध्ये पट्टा धोतरचा तो रेडचा आहे, नंतर तो बॉडी स्किन कलर आहे. तर हे बघा आता आपण बरोबर लोअर पळ स्टेशनला आलो. समोर तो लोअर पळ स्टेशन आहे आणि लोअर पळ स्टेशनच्या बाजूला इथे लोअर पळचा लाडका बसतो. हा बघा ह्याच्या आपण आगमनाला आलो होतो. इथे या कमळावरती एका पायावरती गणपती आहे. मूर्तिकार आहेत सिद्धेश दिगोळे आणि श्रीकृष्णाचं विराट रूप या ठिकाणी दाखवलेलं आहे. हातामध्ये बघा मस्तपैकी इथे बासरी आहे, एका हातामध्ये शंख आहे, मुकुटावरती मोराचा पीस आहे आणि आशीर्वादाचा हात आहे. खूप सुंदर वाटतोय गणपती. कसं वाटलं मला? बघितला होता आपण आधी. हां आपण आगमनाला आलो होतो इथे आपण. आणि हां हे बघा इथे मी आता आतमध्ये आलेलं ना, इथे एंटर केल्या इथे ॲडव्हर्टाईज होती जमीन प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्या खालचा मेसेज मस्त होता, देवाकडे आशीर्वाद मागायचा असतो आणि जमीनवाल्यांकडे जमीन. मस्त ॲड होते बघा Add केलीस. ॲड केली. हां हे बघा इथे ही पूजेची मूर्ती आहे आणि त्याच्या मागे आहे तो लोअर पळचा लाडका. मस्त वाटतंय. गणपती बाप्पा मोरया अगदी लोअर पळ स्टेशनच्या बाजूलाच आहे. म्हणजे तुम्हाला अर्धा मिनटं पण चालायचं ना, तुम्ही इथे पटकन येऊ शकता. तर यावर्षी अजून एक ऑब्झर्व मी केलं की यावर्षी जे सार्वजनिक गणपती आहेत ना त्याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या रूपातले गणपती खूप आहेत. म्हणजे विठ्ठलाच्या पण आहेत. हा जे श्रीकृष्णाचे बघायला गेलं तर चिंतामणी आहे, काळचौकीचा महागणपती आहे, इथे हा लोअर पळचा लाडका आहे, चंदनवाडी आहे. विठ्ठलाचं कुठलं होते? तेजुकाचं आहे. तेजुकाचं आहे. मुंबईचा सम्राट आहे खेतवाडी आणि मुंबादेवीचा गणराज. हे 3 म्हणजे पटकन माझ्या लक्षात आलं तेवढं. तर विठ्ठल आणि जय मल्हारचे पण भरपूर आहेत, म्हणजे नरेपाकचा वगैरे, पण श्रीकृष्णाचे सर्वात जास्त आहेत. तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत वरळी नाक्याला आणि इथे आपल्या समोर आहे तो वरळीचा महाराजा. वरळीचा महाराजा या ठिकाणी बसतोय. सत्यनारायणचं मंदिर आहे. इथून बरोबर समोर लोअर परेलचं स्टेशन आहे. चला आपण वरळीच्या महाराजाचं दर्शन घेऊ. पूजा चालू आहे काहीतरी. गणपतीला बघू शकतो आपण, भरपूर सारे अलंकार आहे गणपतीला. लाइटिंग वगैरे बंद केली आहे ना, लाइटिंग. सकाळची पूजा चालू आहे गणपतीची. गणपती बाप्पा मोरया. तर हा वरळीचा महाराज आहे. त्याचं यावर्षी हे 102वं वर्ष आहे आणि ते सकाळची पूजा चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. तर भाई ह्याला म्हणतात कोइन्सिडन्स. कसं झालं की सकाळी जेव्हा निघालो ना मी 6 वाजता घरातून बाहेर पडलो तेव्हा पाऊस होता. खाली लिफ्टनी खालती आलो, पाऊस गेला आणि आपण आता शेवटच्या गणपतीला आलो ते म्हणजे प्रभादेवीच्या राजाला. प्रभादेवीच्या राजाला पोचलो, बाईक लावली आणि पुन्हा इथे पावसाचं आगमन झालं. त्याच्यामुळे कसं आहे की आता टेन्शन नाही. आपली कशी पूर्ण व्हिडिओ झालेली आहे, लांब लांबचा प्रवास होता आणि सगळे गणपती आपल्याला दाखवायला भेटले. आता पाऊस पडला तरी काही आपल्याला प्रॉब्लेम नाही, कारण इथून आपल्याला आता घरी जायचं आहे. तर आता आपण प्रभादेवीच्या राजाचं दर्शन घेऊया, तुम्हाला भेटतो. आणि इथे आपण बघू शकतो श्रीकृष्णाच्या रूपामध्ये हा प्रभादेवीचा राजा आहे. म्हणजे दरवर्षी सेमच असतो गणपती. आणि इकडलं जे डेकोरेशन आहे ना ते श्रीकृष्ण जन्मोत्सववरती दाखवलेलं आहे. बघा इथे वासुदेव वगैरे, जेल वगैरे सगळं काही. तुला माहिती आहे आजकालच्या जमान्यामध्ये ना हे चलचित्राचं जे आहे ना हा ते बंदच झालेलं आहे. म्हणजे कसं नॉर्मली एकच समोर गणपती ठेवतात आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि बाहेर जायचं. हां ते चलचित्रावर आहे. बघा या ठिकाणी खाली सगळे क्रेन वगैरे लावलेली आहे. आता कसं सकाळचं त्याच्यामुळे ते प्ले नाही आहे, पण मस्त वाटतं या ठिकाणी. सगळं दाखवलेलं आहे. बघा या ठिकाणी श्रीकृष्ण आहेत पाळण्यामध्ये आणि तिकडे झोपाळ्यामध्ये आहे. म्हणजे लहानपणीपासून
मोठे असेपर्यंत सगळ्या या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता प्रभादेवीच्या राजाला. प्रभादेवीच्या राजाची मूर्ती ही शाडूमातीची असते. तर ॲक्च्युली इथे सकाळ होती त्याच्यामुळे सगळे लाईट वगैरे बंद होती. तर या मित्रांनी सगळ्या लाईटी वगैरे या ठिकाणी चालू केल्या आणि आपल्याला इथे वरती जाण्यासाठी त्यांनी मुभा आपल्याला दिलेली आहे. हे बघा इथे वासुदेवाच्या रूपामधले या ठिकाणी श्रीकृष्ण होते म्हणजे जेव्हा जन्माच्या वेळेला. आणि हे बघा इथे सगळं दाखवलेलं आहे, कान्हा दही वगैरे सगळं. मित्र नाव काय तुझं? विनेश. आणि आपल्या गणपतीच्या यावर्षी किती वर्ष आहे? 89 म्हणजे पुढच्या वर्षी 90. 11 वर्ष राहिलेत फक्त आता, जोरात होणार म्हणजे तेव्हा. तर हे बघा आपण आता इथे प्रभादेवीच्या राजा दर्शनासाठी जवळ त्या मित्रामुळे आपल्याला जाता आलं. गणपती बाप्पा मोरया. चल मित्रा, थँक्यू. चल बाय. काय कसं झालं दर्शन? एकदम मस्त झालं आणि मेन म्हणजे सकाळ सकाळ गर्दी पण नसते त्यामुळे गणपती पण मस्त बघायला भेटली. हा, आणि कसं आहे की प्रभादेवी ते गिरगावच्या डिस्ट्रिक्टमध्ये गणपती भरपूर आहेत, पण आपण मोजके बघितले जे आपण दरवर्षी बघतो आणि जे प्रसिद्ध आहेत ते. चला तर चला मित्रांनो, फायनली आपली व्हिडिओ झालेली आहे गणपती दर्शनाची. या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील प्रसिद्ध गणपतींना भेट दिली होती. मग तो चंदनवाडी असू दे, गिरगावचा राजा असू दे, तुळशीवाडी असू दे, ताडदेवचा राजा असू दे, हुकमिल लेन असू दे, लोअर परलचा लाडका असू दे, वरळीचा महाराजा असू दे, आणि नंतर आपण शेवटला आलो ते प्रभादेवीच्या राजाजवळ. प्रभादेवीच्या राजाजवळ चलचित्र आहे. संध्याकाळी 5 वाजता चलचित्र चालू होते. तर इथून जवळचं क्षण प्रभादेवी आहे. तुम्ही जर इथे आलात तर हे चलचित्र बघण्यासाठी नक्की भेट 5 द्या. नंतर या चलचित्र हां, बघायचं. कसं आहे की आजकाल कसं चलचित्र म्हणजे नाहीसंच झालेलं आहे, कुठे नसते नाही म्हणजे आजकाल ते. बघायला. हां, तर याच्यामध्ये आपण जे गणपती बघितले, तुम्हाला कुठला गणपती आवडला तो नक्की कळवा. मला पर्सनली चंदनवाडीचा गणपती खूप आवडला, म्हणजे खूप गणपती आवडला. शेवटी आपल्यावरती पावसाने पण खूप मेहरबानी केली. ती कारण main हां, झाली. ती खूप म्हणजे मी निघताना टेन्शनमध्ये होतो की अरे पाऊस आला तर कसं होणार, कारण कसं विंड स्वेटर घाला, मग माई, परत मग काढा. सांभाळा, मोबाईल सांभाळ, हे सांभाळ, ते समजून सगळे नाटक काढा. असते ते. तर अशा प्रकारे आपली व्हिडिओ झाली. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ. पर्यंत गणपती बाप्पा मोरया.